भावे या माझ्या नव्या कोऱ्या YouTube चॅनलमध्ये मी सुरभी भावे तुमचं मनोभावे स्वागत करते. मित्रमैत्रिणींनो, आता लवकरच नवरात्र, दिवाळी, लग्न समारंभ अशी मस्तपैकी धूमधडाक्यात सगळ्यांना सुरुवात होणार आहे. पण मग अशा वेळेला आपल्या सगळ्यांनाच त्या ओकेजनला खूप छान दिसावं असं वाटतच असतं आणि त्यात गैर ते काय. पण कधी कधी आपण आपल्या रोजच्या दैनंदिन आयुष्यामध्ये आपल्या त्वचेला हवा तसा वेळ देत नाही आणि हवी तशी त्याची निगा राखली जात नाही. बऱ्याच वेळा मला प्रश्न विचारला जातो की तुझी स्किन इतकी छान कशी आहे, तुम्ही काय बाबा टीव्हीत काम करता, तुम्ही काय हवी ती प्रॉडक्ट वापरू शकता, ब्ला ब्ला ब्ला. पण खरं सांगू, मी स्वतः केमिकल प्रॉडक्ट वापरण्याच्या थोडीशी अनिच्छा असते, माझी थोडंसं रिलक्टंट असते. याचं कारण मला नैसर्गिक प्रॉडक्ट वापरण्यासाठी किंवा घरात असलेल्या गोष्टींपासून स्किन केअर रुटीन करायला मला जास्त आवडतं. आता माझ्या सांगू, आपण पूजेमध्ये जे पंचामृत वापरतो नैवेद्य ठेवण्यासाठी, त्यापासून जर का मी तुम्हाला स्किन केअर रुटीन किंवा फेशियल आपण करू शकतो आणि ते सुद्धा अगदी 100 रुपयांच्या आतमध्ये असं सांगितलं तर तुम्हाला कसं वाटेल माहिती, विश्वास नाही बसत आहे ना. पण आज मी तुम्हाला दाखवणार आहे पंचामृत म्हणजे दूध, दही, साखर, मध आणि तूप हे 5 पदार्थ, हे 5 नैसर्गिक पदार्थ वापरून आपण आपल्या चेहऱ्याची, आपल्या त्वचेची काळजी कशी घेऊ शकतो. चला तर, दही, दूध, तूप, साखर आणि मध. तर आता आपण कुठे पार्लरमध्ये, सलॉनमध्ये फेशियल करायला गेलो की असते पहिली स्टेप ही क्लिन्झिंग. त्याच्यासाठी क्लिन्झिंग मिल्क वगैरे असं वापरलं जातं, पण आपण हे ऍक्च्युअल मिल्क वापरणार आहोत. लेट्स गेट स्टार्टेड. तर मी हे थोडंसं दूध घेतलंय. तुम्ही कच्चं दूध घेऊ शकता किंवा तापवून थंड झालेलं दूध सुद्धा तुम्ही घेऊ शकता. ह्याला आपण शाही फेशियल म्हणू शकतो. दुधाने वगैरे आपण चेहरा धुतोय म्हटल्यानंतर आणि आपल्या प्रत्येकाला शाही वाटावं असंच एक फेशियल आहे. ह्याच्यानंतरचे रिझल्ट तुम्ही बघाल ना तर तुम्ही मला खूप वेळेला थँक्यू म्हणाल. आणि हो, मानेचा सुद्धा आपल्याला भाग कव्हर करायचा आहे ह्याच्यात, की जेणेकरून, कारण धूळ ही सगळीकडे असते ना, कुणाला पिंपल्स असतील किंवा ज्यांना कुणाला डार्क सर्कल्स असतील ते लोक हळद दुधात घालून हे करू शकतात, जेणेकरून तुमचे पिंपल्स जायला किंवा अगदी येतोय असं वाटत असेल तरी सुद्धा तुम्ही हळद घालून हे करू शकता. सो आपली पहिली स्टेप ही झालेली आहे. आता दुसरी पायरी जी आहे ती म्हणजे स्क्रबिंगची. आपल्या पंचामृतामध्ये दही हा इतका कमाल प्रॉडक्ट आहे किंवा इन्ग्रेडियंट आहे आपण असं म्हणूया. पण आज स्क्रबिंग करण्यासाठी म्हणजे आपल्या चेहऱ्यावरची जी डेड स्किन ज्याला म्हणतो आपण, ती काढण्यासाठी आपण दही आणि साखर हे मी घेते. दह्यामध्ये थोडंसं 1 टीस्पून साखर आपल्याला घालायची आहे. कारण नुसती साखर जर का आपण लावली तर काही जणांना, ज्यांची त्वचा खूपच नाजूक असते, त्यांना हलकेसे रॅश येऊ शकतात किंवा लावताना खूप सारं खरखरीतपणा जाणवू शकतो. तर त्याच्यासाठी आपण हे दही साखर, जे आपल्याला खायला आवडतं तेच त्वचेला सुद्धा छान वाटतं. सो आपण हे मिक्स करूया आणि अशा पद्धतीने मी आता दही आणि साखर हे चेहऱ्याला लावते. इथे तुम्ही बघू शकता. आणि मगाशी आपण दूध लावताना आपण थोडंसं हलका हात फिरवत होतो आणि आता आपल्याला स्क्रबिंगसाठी थोडं जास्त चोळू शकता तुम्ही. ज्यांना जर का पिंपलचा, ऍक्नेचा आणि चेहऱ्याला लावलं तरी सुद्धा चालू शकतं. सो अशा प्रकारे मी आता स्क्रबिंग करते दही आणि साखरेचं. बरं, दह्यात इतके कमाल गुणधर्म आहेत की दह्यात असलेलं लॅक्टिक ऍसिड आपल्या चेहऱ्यावरचे डेड स्किन आपल्याला काढायला मदत करतात आणि दह्यात असलेलं कॅल्शियम आपल्याला म्हणजे चेहऱ्याला सतेज करणं जे म्हणतो आपण की ग्लो देण्याचं काम करतात. आणि दह्यामध्ये अशा काही प्रॉपर्टीज आहेत. मी खरंच सांगते, मी ज्या फील्डमध्ये आहे तिथे सतत आमचा मेकअप असा सुरू असतो आणि मी खरं तर फार मेकअप पर्सन नाहीये किंवा केमिकल चेहऱ्यावरती किंवा कुठेही अप्लाय करायला मला अजिबात आवडत नाही. सो माझं हे महिन्यातून एकदा हा प्रकार. आपला आयुर्वेदिक कमाल आहे. आपल्या आयुर्वेदामध्ये इतक्या गोष्टी सांगितल्या आहेत, पण ते आपण पाश्चात्य लोकांनी जेव्हा आपलं अनुकरण करतात तेव्हा आपल्याला वाटतं की अरे हो, कर्ड ऑन फेस वगैरे असं काही इंग्लिशमध्ये बोललं की आपल्याला त्या गोष्टींची व्हॅलिडिटी पटकन कळते किंवा समजता येते किंवा समजायला लागते. पण हे अशा पद्धतीने सी. आणि हाताने कुठल्याही प्रकारचा ब्रश, कुठल्याही प्रकारचे ॲपरेटस मी या फेशियलसाठी वापरणार नाही.
तर माझं स्क्रबिंग करून झालेलं आहे. आता हे 2 मिनिटं असं ठेवून पुन्हा मी नुसत्या पाण्याने हे धुणार आहे आणि त्याच्यानंतर आपण फेस पॅक लावणार आहोत. तो कशाचा लावणार आहोत बघू. आणि आता आपण फेस पॅक ज्याला आपण म्हणतो तो लावणार आहोत आणि त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे तूप, मध आणि दही. चला तर मग आता फेस पॅक साठी मी हे 1 चमचा दही घेतलंय, त्याच्यात मी अर्धा चमचा तूप ऍड करणार आहे आणि पाव चमचा मध. म्हणजे आपण पार्लरमध्ये जाऊन जे भरमसाठ महागडे फेशियल्स करतो आणि त्यानंतरही स्किनला फार काही कधी कधी स्किनला त्रासच होतो, तर ह्याचा काहीही त्रास होत नाही, झाला तर फायदाच होतो आणि खूप जास्त फायदा होतो. तूप असल्यामुळे आपल्या त्वचेसाठी ते खूपच कमाल काम करतं, कारण त्याच्यात असणारे जे चांगले फॅट्स असतात त्याच्यामुळे आपल्या स्किनला चांगल्या प्रकारचं उत्तम पोषण मिळतं. आता हा फेस पॅक आपल्याला किमान 10 ते 15 मिनिटं चेहऱ्याला ठेवायचा आहे. जिथे तुम्हाला वाटत असेल की एस्पेशली आपल्या ओठांच्या भोवती आणि डोळ्यांच्या इथे जे काळं असतं ते ह्या फेशियलने जात. हे आता 15 मिनिटं ठेवायचं आहे. मी कोमट पाण्याने माझा चेहरा धुणार आहे अँड लेट्स सी द रिझल्ट काय मिळतं तेही बघूया. मी अंघोळ करून आली आहे आणि त्याच्यानंतर हा चेहरा इतका फ्रेश, इतका छान तजेलदार दिसतोय. हे बघा, थोडं जवळ येऊन दाखवते. हे बघा, हा पद्धतीने चेहरा दिसतोय, सॉफ्ट झालाय, मुळात आतून स्वतःला खूप जास्त फ्रेश वाटतंय. हे तुम्ही नक्की करून बघा आणि मला तुम्हाला रिझल्ट कसे मिळतात तेही सांग. आणि हो, या फेशियलची खासियत म्हणजे हे फेशियल किंवा हे स्किन केअर रुटीन हे महिला, पुरुष, कोणीही कुठल्याही वयोगटातली लोक करूच शकतात. सो हे असं आहे 100 रुपयाच्या आतमध्ये होणारं केमिकल विरहित स्किन केअर रुटीन किंवा पंचामृत फेशियल. काय कसं वाटलं? एकदम सोपं पंचामृत फेशियल किंवा पंचामृत वापरून स्किन केअर रुटीन. खरं सांगू, आता सुद्धा माझ्या चेहऱ्याला मी फक्त कॉम्पॅक्ट पावडर, काजळ आणि लिपस्टिक हे 3च प्रोडक्ट वापरून मी आत्ता जशी दिसते तशी दिसते. तुम्ही सुद्धा असे छान तजेलदार त्वचा तुमची दिसू शकते जर तुम्ही हे वापरत. महिन्यातलं 2दा जरी हे वापरलत ना तरी खात्रीने सांगू शकते तुमच्या चेहऱ्यावरती पिंपल्स दिसणार नाहीत, येणार असतील तर ते येणार नाहीत. रिंकल्स असतील, इथे शक्यतो आपल्या इथे रिंकल्स असतात किंवा ह्या पोर्शनला कधी कधी रिंकल्स येतात तर ते दिसणार नाही. तर मला सांगा, तुम्ही हे स्किन केअर रुटीन वापरलं का? तुम्हाला कसं वाटलं? आणि अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या टिप्स तुम्हाला माझ्याकडून ऐकायला आवडतील का? तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, सर्व भावे करावे. पुढच्या गुरुवारी भेटूया एका नवीन विषयाला घेऊन. आणि हो, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ताबडतोब करा. ओके फ्रेंड्स, बाय.